साई बाबा पकड काका. कुठे आहेस तू? पकड पकड काका, पकड पकड. कुठे आहेस? ए पकडला मी तुला, पकडला. मला कुठं पकडलं? बाबांना पकडलं. आता मला पकड. माझी चूक झाली. शरदने सांगितलं तात्या मोठ्या माणसांनी कधी नावाने हाक नाही मारायची. मग आपण शरद दादा म्हणावं. बरोबर ना बाबा? चालेल मामा. तात्या बाईचा लेख म्हणजे गेल्या जन्मीच्या तुझ्या थोरल्या बहिणीचा लेख. यापुढे मी शरद दादा म्हणणार. अरे तात्या तू बाबांना मामा का म्हणतोयस? बाबा बाबा मामा नाही. मी मामा म्हणेन. तुला काय करायचंय? चालेल ना? जगात तूच एकमेव असा आहेस की जो मला मामा म्हणणार, बाकी सगळेच बाबा म्हणणार. मी आईला बी सांगेन. तुला लय आनंद होईल. तात्या आईच्या नावाने तुला जाऊ नाही देणार. आधी राज्य पुरं कर. राज्य माझ्यावर नाही, मामावर आलंय. आपण खेळू. मी राज्य सुद्धा घेईन, पण नंतर. आधी तुम्ही उद्याच्या तयारीला लागा. कसली तयारी? उद्या आपल्या शिर्डीत उत्सव करायचा आहे, रामनवमीचा उत्सव. आज तुम्ही पानं फुलं काढा, त्याचे हार गजरे वेण्या तयार करा. उद्याची तयारी सगळ्यात सुंदर कोण करतय बघूया ना. मी आईबाला पण सांगू. हो मग तुझे बाबाच तर रामाची मूर्ती तयार करणार आहेत. आणखीन कोण आहे? जा सांग. पळ. ये नंदी भैरव, लई मोठा पराक्रम करून आला तू. थोरल्या पाटलीनबाई सरळ हाय का तिरक्यात हाय? नाही म्हणजे आम्हाला तरी समजू द्या की. म्हणजे तुला ठाऊकच नाही? अरे ह्यांनी शिर्डीवरचा किटाळ दूर केला. त्या साई फकीरड्याला शिर्डीच्या बाहेर काढला. त्या फकीरड्याला बाहेर काढला म्हणून त्यांना बोल लावलास वय तू? नाही नाही, तसं कुठं काय. चला रे. समद्यांचे चेहरे का उतरले होते? जणू या समद्यांनी कुठं जाऊन मातीच खाल्ली आहे. काय सांगताय? खरंच की काय? अगं इथे बाहेर ये. अगं पोरं काय सांगतात ते ऐकलंस का? अहो एवढं झालं तरी काय? अगं असं काय करतीस? आपल्या गावामध्ये राम जन्माचा उत्सव साजरा करायचा आहे. आम्ही फुलं आणायला जातो. बा रामाची मूर्ती घडवल. काय? होय, मामाने सांगितलं. जिप्रीचा बा मातीतून राम घडवणार आहे. जिप्रे चल ग. तुमची पुण्याई थोर, त्यामुळे तुम्हाला हे काम गावलंय. अगं नाही, आपल्या शिर्डीकरांचं भाग्य थोर असं म्हणायचं. एवढ्या मोठ्या माणसामुळे आपलं गाव पुनीत झालंय. कुणी बी काय बी करायचं नाही. आम्ही समजा ऐकलंय. तू काय बी करायचं नाही. अहो सरकार, देवाचं काम करायची संधी आली आहे. नाही म्हणू नका. अरे देवा आपला आहे ना. मग त्या फकीरड्याला काय करायचं? यो कोण ठरवणार? या गावात कुणी काय करायचं ते फक्त आम्ही ठरवू. वय सरकार तुम्हीच ठरवा. पण चाकावर माती फिरवायची कला फक्त माझ्या हातात आहे ना. सरकारांच्या पुढे आवाज काढायचा नाही. नाही गाणं दादा, तसं नाही. अहो
पोरांना बी तेवढे चांगले संस्कार होतील. अरे सरकार काय बोले समजलं नाही का तुला? ए त्या फकीरानं काही विचारलं ना तर काय सांगायचं नाही, आमच्याकडे पाठवायचं. आम्ही सरकार बोलतील ते करायचं. अहो हे काय खंडेरायाला ठेवलेला नैवेद्य असा घाईने का उचलला? आता तू काय म्हणाला? हा अहो साईंनी उद्याचा रामनवमी उत्सव सुचवलाय. तेच तर, याचा अर्थ तो साई फकीरडा अजून बी गावात आहे. मग निवेद कशाला दाखवू? पण साईंचा आणि खंडेरायाच्या नैवेद्याचा काय संबंध? संबंध आहे. त्या फकीरड्याला शिर्डीतून हाकलला असं ऐकलं म्हणून तो खिरीचा निवेद्य दाखवत होती. तो हितच आहे तर मग कशापायी ठेवू? हा आता कळलं त्या हिंदुरावाची माकडं अशी का चालत होती ती. अहो अहो ऐका, अहो उद्या रामनवमीच्या उत्सवाला मात्र या. सावळे तसं चांगलंय सरकार आणि तो गरीब आहे सरकार. त्या साई फकीरड्यानं सांगितलं असं सरकारानं म्हणला तो. नाही तर काय राम जन्म करायचा ते तो कोण सांगणार? आता जे काय ठरविणार ते आपलं सरकारच ठरविणार. आमचं बी तेच म्हणणं आहे, सरकारच ठरवणार आहे. आता उद्या नीट बोलू नका. बस. आता आम्ही काय सांगतोय ते ऐकायचं. आम्ही ठरवलंय राम जन्माचा उत्सव होणार. यो बी इथं आमच्या वाड्यात होणार. रान दवंडी पिटून सांग समजसनी. ए चल उभा राहा इथं. ए इकडे. ए शंकर्या इकडे. ए लक्ष्य. शांत बसा. ए इकडे. आता बोलू दे ना, किती वेळ वाजवणार? तर हिंदूराव सरकारांनी समजा गावकऱ्यासने सांगावा आणलाय. रामनवमीचा उत्सव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. वाजू वाजू. ए टाळी वाजवण टाळी. वाजव. हा म्हणजे दादा भजन पण होईल का? हा होणार आहे भजन होणार आहे. हिंदराव सरकार उत्सव करणार म्हणजे जोरदार होणार. फक्त भजन काय कीर्तन बी होईल का रे गणा? होईल की होईल. ए समद्यांनी ध्यानात ठेवा, सरकारांच्या वाड्यावर आहे. हा निघा आता आपापल्या कामाला निघा. चला चला समद्यांनी. हा या. हा ए जिप्रे इकडे ये. जिप्रे तू आणि तुझ्या आई बापसानं तर पाऊल बी ठेवायचं नाही, समजलं ना? काही वेळ नाही. चला रे. हा, चला. सासूबाई अहो रामनवमीच्या उत्सवाबद्दल म्हणालाय. नाही, रामनवमीचा उत्सव साजरा करायचा नाही. पर का? का रीतभात चालू करताना अदुगरच सांभाळता येतं का नाही ते बघा. नसती शुक्ल काष्ट कशाला माग लावून घ्यायची? हेच शिकवलंय का आई वडिलांनी? हा जे हाय ना ते जपा म्हणजे झालं. अहो पर चांगलंच सांगितलंय ना. नसल कधी केलं आपण, पर आता नव्याने तर करू शकतो. पाहिजे दादा तुला बजावून सांगते, आपल्या घरात रामनवमीचा उत्सव साजरा होणार. रामनवमीचा उत्सव हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर
हिंदूराव सरकारांच्या वाड्यावर होणार आहे. पोलीस पाटील म्हणून तुम्हाला मानाचा अवतान द्यायला आलोय. काय र दाढी भादरलीस, हा. मिशी का ठेवलीस, ती बी भादरायची ना. का का वर तोंड करून विचारतोस का? चुडाभर चुडा, लाज वाटत नाही? अरे त्या साई फकीड्याला गावातून हाकलण्याचं साधं काम तुम्हाला करता आलं नाही. आणि मग त्या लाट्या काट्या कशाला हातात मिरवायला? हा? अहो, ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हा. काय वेगळं? उत्सव साजरा करताय आणि तो बी त्या साई फकीड्यानं सांगितलेला. साईला कोण उभं करतोय? आम्ही नाही. हा. नाही 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 नाही, त्या साईची सावली बी पडू देणार नाही आम्ही. हा. म्हणजे साई तिथं नाही पक्क? पक्क. हा. मग आम्ही येतो. दादा तुझ्या तोंडानं सांग. अवतान पोचलं संघ, येऊ आम्ही. साईनं सांगितलेला रामनवमी उत्सव साजरा करणार, तो बी साईला न बोलवता. हे खावं तर तुमच्याच हातचं. सकाळी वाटत होतं का आज काही खरं नाही, परस्वारी खुशीत आली आणि जीवात जीव आला बाई. आता वाड्यात उत्सव होणार म्हणल्यावर नाव आपलंच होणार ना. त्या दादाच्या नाकावर टिचून दाखवायचं होतं, पण तुम्ही त्याला जावताना धाडलं. ह्यो काय डाव आहे हे काही कळलं नाही. आता तुम्ही म्हणजे ना अगदी भोळे सांभ आहे बघा. काय बी समजलं नाही ना, उद्याच समज. काय ग चंद्रे? वय तुम्ही उद्याच बघा. अहो पाटलीनबाईंनी असे पेच टाकलेत ना की काय विचारूच नका सरकार. आणि राम जन्माचा अवतान आहे म्हटल्यावर नाकारता बी येणार नाही. तेव्हा पाटलीनबाईंनी आणि म्या. अगे फोडू नको, तू उद्या समजेल की. वय वय उसकटून सांगाय जीव जातोय. चांगलं विचारतोय, आता सांगा आता सांगतच नाही. उद्या उद्या आवर रागावू नका, सांगते. पहिलं म्हणजे त्या बायजाच्या नाकावर टिचून मिरवायची संधी हाय मला. त्या खंडोबाच्या उत्सवात आपल्याला मान नव्हता आणि हिथं आपल्या वाड्यात तिच्यापेक्षा जास्त मिरवता येईल मला. आहे का नाही? म्हणजे बायकांचे खेळ आहेत म्हणा की. राहू द्या. अहो असं नाही. आता तुम्ही काय त्या साई फकीऱ्याला हिथं उभं करू देणार नाही. वायजा तर त्याला लेख मानती, ती इथं येऊन आसवं घालणार. तिचा उतरलेला चेहरा बघून दादा कोते पाटील पिसाळणार. आता कसं बोललात? म्हणजे त्यांना ठेचायची संधी हाय म्हणा की. मग चालेल, हे चालेल. आता नाही नव राग? या, आता कसला आलाय राग? किती त्या गाठी मारून ठेवल्या होत्या. मला काय कोणालाच ही मेक समजायची नाही. आता तुमच्याकडूनच शिकले आहे काय काय म्हणलं. कांताबाई अजून पिच्छाकला असतं बर का तुम्ही. देवा. अरे यार धमा, अरे मान कशा पाय मोडली? अरे अंग दाबून द्यायला सांगितलं होतं ना. आता आडा
टाकली बघ. दुसरीकडे फिरव का लगेच मोकळी होईल. अरे फुकणीच्या मानेत हात घातलाच कशा? आता तू हे सांगितलं होतं का? ते अंग रगडून देतोस ना मग. अरे पण अंग रगडून झाल्यावर मान दिवास येतात ना. ए जास्त पिरपिर करू नका. आई तर उचलून दान का नापटीन. हा आता तुम्ही मलाच रूपात दाखव. हिम्मत आहे त्या फकीरड्याला दाखव ना. बर तो कसा सुटला? ह्यो बी एक कोड आहे ना बा. हा, आता इशे बदलू नकोस. हिम्मत असल तर त्या खंडू धनगराबरोबर 2-2 हात कर. अवरा ह्यो पुन्हा माझ्या समोर आलाच नाही. हा डोळ्याला धार नको, आयुष्याला भार नको. खंडोबाची सेवा करतोस, हार कधी मानू नको. बघ आलो समोर. ज्याच्या असण्याला अर्थ असतोय त्याच्यात नसण्याची पोकळी जाणवती. माझीच आठवण काढत होता ना. बघा या आलो. आज आज आमचा वखत चांगला नाही म्हणून, नाहीतर तुला सरळ केला असता. हा आम्ही बी दोघे आहोत काय का ना, हो का नाही? अरे तुमच्या पाठीशी किती जण आहेत त्या परीस तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात हे मोलाचं असतंय. आम्ही कशाला कोणाच्या पाठीशी राहू? अरे गणा, आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर निस्ता स्वार्थ आहे. ए, तू नियमित लपून ऐकतो का रे? त्या दिवशी त्या दीपमाळावर लपला होता आणि आता झाडावर. हा? अरे वरतून बघितल्यावरच लांब वरच दिसतंय, लय लांब वरच. असं काय दिसतं लांबवरच बोल. उद्या गावात रामनवमीचा उत्सव आहे. हो. जंगलातल्या धर्मशाळेत कीर्तनकार बुवा उतरलेत. स्वतःची मान उंचवायची असेल तर त्यासनी घेऊन या. कीर्तनकारांना आणून मान कशी उंचावल? अरे तुमचं सरकार तुमच्यावर खवळले आहेत. हा, हा. आता उत्सवात न सांगता कीर्तनकार बुवाला आणलं तर बघा बुवा, या सुचवायचं काम केलं. आता करायचं का नाही तुम्ही ठरवा. है ना? लय ना आम्ही आहे. काय बोलतो? एकदम कडक. हा बर नंदी दादा आणि भैरू दादाला सांगून जाऊ. हा? अरे पुन्हा यावरून उचकाय नक. चल. आई! उद्यासाठी जगता जगता आयुष्य संपून जात. मनासारखं जगायचं मात्र राहूनच जात. आपल्याच नशिबात चुकीची वाट का या विचाराने खचून जायचं नाही. उलट चुकीची वाट ही संघर्ष निर्माण करणारी परिस्थिती आणि मानहानी करणारे अनुभव हे आपल्याला समृद्ध करण्यासाठी त्यानेच दिलेले आहेत. आपल्याला झेपणार नाही असं काही तो आपल्या आसपास सुद्धा येऊ देणार नाही. मग घोर कसला घ्यायचा आणि का? आणि त्याही पुढे जाऊन आपण तो घोर घेऊन परिस्थिती बदलणार आहे का? नाही ना. मग त्याला शरण जाऊया, त्याच्यावरच सोपूया आणि आपल्याला येत असलेलं काम आपण प्रामाणिकपणे करूया. बाकी तो समर्थ आहे, तो सबका मालिक